आजच्या ताज्या बातम्या. महाराष्ट्रात सर्व आरटीओ कार्यालयामध्ये कामकाज ठप्प. राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी पदोन्नती व सेवाविषयक मागणीसाठी एक दिवसीय संप पुकारल्याने अनेक ठिकाणी वाहन नोंदणी, परवाने व इतर सेवा प्रभावित झाल्या. राज्यातील सर्व 56 आरटीओ कार्यालय संपात सहभागी झाल्याचे वृत्त. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्यभरामध्ये 33 कोटी रुपयांचे वृक्ष लागवड मोहिमेची घोषणा केली आहे. वनजीवन संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी फळझाडावर भर दिला जाणार आहे. भारतीय हवामान विभागानुसार नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये प्रगती केली असून पुढील काही दिवसांमध्ये आणखी भागांमध्ये मान्सून सक्रिय होणार असल्याची शक्यता. राज्य सरकारने शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस आणि सातत्यपूर्व पाऊस पडल्याशिवाय पेरणीला घाई करू नये असे आवाहन केले. 15 जून पर्यंत अनेक भागांमध्ये विखुरलेल्या पावसाची शक्यता असली तरी व्यापक पाऊस अपेक्षित नाही. अन्नधान्य आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे 2026 मधील किरकोळ महागाईचा दर सुमारे 4% पोहोचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपोचा दर 5.25% कायम ठेवला असून रुपयाला बळकटी देण्याचे काही अतिरिक्त उपाय जाहीर करण्यात आले. J10 न्यूज.